नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक खूपच सोपी, हेल्दी आणि गिल्ट फ्री रेसिपी, ज्यात ना साखर आहे ना मैदा, आणि तरीही टेस्ट इतका मस्त आहे की तुम्ही रोज खाल. हो, आजची रेसिपी आहे बनाना पॅनकेक, तेही अगदी 5 मिनिटात. सुरुवात करूया इन्ग्रेडियंटपासून. खूपच बेसिक आहेत. एक पिकलेलं केळं घेतलेलं आहे, अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, 1 चमचा मध घेतलेली आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा. मैदा, साखर आणि अंड वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा खायला हे खूपच टेस्टी लागतात. आता सगळ्यात आधी एक पिकलेलं केळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. इतकं स्मूथ की जणू काही प्युरी तयार होते. हेच नॅचरल स्वीटनेस आहे आपल्या पॅनकेकचं, म्हणून वेगळी साखर घालण्याची गरज नाही. आता त्यामध्ये अर्धी वाटी दूध, 1 चमचा मध, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा घालायचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. ना खूप घट्ट आणि ना खूप पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. आता पॅन गरम करून त्यावर थोडंसं बटर किंवा तूप लावायचं आणि हळूहळू बॅटर घालून छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घ्यायचे. वर बबल्स दिसायला लागले की फ्लिप करायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचे. अगदी 2 ते 3 मिनटामध्ये तयार होतात. हे नो शुगर पॅनकेक तुमचं वेट लॉससुद्धा इझी करेल. सर्व करताना वरती मध घालू शकता किंवा फ्रेश फ्रूट ॲड करू शकता, जसे स्ट्रॉबेरीज, बनाना स्लायसेस. लहान मुलांसाठी आणि ब्रेकफास्टसाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे आणि डाएटवर असाल तर बेस्ट ऑप्शन. आपण सगळेच हेल्दी खायचा प्रयत्न करतो, पण टेस्ट कॉम्प्रोमाइज नको वाटतं, बरोबर ना? ही रेसिपी म्हणजे त्याचं परफेक्ट सोल्युशन आहे, हेल्दी पण आणि टेस्टी पण. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा सोप्या घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.